कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आप्याच्या असल्यानं किती बी मोठं संकट असू द्या लहानच वाटायचं. अहो, कामाची जबाबदारी असू दे, नात्यांची जबाबदारी असू दे, माझ्या आप्यानं घराला कधी अंतर नाही होऊ दिलं. पण जर का आज दिदी नाही आली ना परत, तर अमोलला सांभाळणं सगळ्यात अवघड असणार आहे आपल्यासाठी. आप्पी असताना ना अशी काळजी कधीच आपल्याला नव्हती. आपल्या सगळ्यांच्या हळव्या जागा तिला चांगल्या माहित होत्या. खरंय, कुणाला काय बोलल्यावर कसे खुश होतील ना हे आपल्याला चांगलं कळायचं. आज तिच्या नसण्यानं 8 दिवस झाले घरात नुसता खेळून बसलाय. अमोलच्या आजारपणानंतर सगळं नीट होईल असं वाटलं होतं मला, पण दिदीच्या अपघातामुळं लय मोठ्या अडचणीत पडलोय आपण. बघा, आज जे होईल ते चांगलंच होईल. फक्त अर्जुन आणि अमोलला या अडचणीच्या काळात आपल्याला कशी मदत करता येईल याचा विचार करूयात आपण. हो बापू, मी आणि मोना काही झालं तरी अमोलला त्रास होणार नाही, तो नाराज होणार नाही याची काळजी घेऊ. आणि मी अर्जुनच्या पाठीशी आहेच. अपर्णाबद्दल काहीही कळो, पण त्याच्या पाठीशी मी उभा असेन. खरं तर ही अर्जुन दादा आणि छोटे सरकारांबरोबर आपली पण परीक्षा आहे, आणि या सगळ्यातून आपण कसे बाहेर येणार आहोत याचा मार्ग आपल्याला शोधावा लागणार आहे. बरोबर आहे मोना. आता आपल्यातल्या प्रत्येकाने एकमेकाची काळजी घेणं भाग आहे. जपू आपण एकमेकाला. दिप्या, अरे आप्याच्या अपघातापासून आपण सगळेजण काळजीत आहे रे. अरे तुम्ही सगळ्यांनी तर जेवण पाणी सगळ्याकडे दुर्लक्ष केलंय. आपल्याला अर्जाची ना अमोलची काळजी घ्यायची असेल ना, तर आधी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. खरंय, आपण आता सगळे यातून बाहेर पडून अमोलची काळजी घेऊया. दाजी घरी आल्यावर कुठल्या अवस्थेत असतील काय कळणं झालंय मला. सगळ्याच गोष्टींचं टेन्शन आलंय आता मला बाप. नाही दीपक, हे बघ, काय होईल ह्याचा विचार करण्यापेक्षा जे काही होईल ना त्यासाठी तयार राहूयात आपण. हो रुपालीत आहे, मला वाटतंय दाजींना त्यांचा वेळ घेऊ दे. त्यांना शांतपणे तिथेचा तपास करू दे. आपण नको त्यांना सारखं सारखं फोन करायला. अमोलसाठी आज भाऊजी पुन्हा आपणाला सगळीकडे शोधतील हे माहिती आहे मला. फक्त आज काही झालं ना तरी आपणाचा काहीतरी पत्ता लागावा. लागणार, तिचा पत्ता लागणार. माझी आप्या खमकी आहे, तिला काय सुद्धा होणार नाही. फक्त ती येईपर्यंत आपण एकमेकांची काळजी घेतली पाहिजे, एवढंच. पण छोटे सरकारांना आपण जे सांगतोय ना ते आपण पण पाळूयात, आणि वंश येईपर्यंत अर्जुन दादा आणि छोटे सरकारांची नीट काळजी घेऊयात. या घरात आप्पीची कमतरता कुणीच नाही भरून काढू शकत. त्यामुळे तिला माघारी यावंच लागेल. देवा पांडुरंगा, अरे राग सोड आमच्यावरचा. माझ्या आप्पीला माघारी पाठव. घरातल्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेजण तिची वाट बघतात. तू झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.